जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोल्हापुरात भीषण खून, संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापुरातील आराम कॉर्नर परिसरात हातगाडी लावण्याच्या कारणातून इम्रान इमामुद्दीन मुजावर वय वर्ष 35 राहणार आराम कॉर्नर यांचा मंगळवार दिनांक 17/9/2024 रोजी रात्री 8च्या सुमारास प्लाझा टेलरच्या दुकानासमोर झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, असं तेथे त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला। या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे। अधिक माहिती अशी की आराम कॉर्नर परिसरात इम्रान मुजावर किरकोळ कटलरी साहित्याचे दुकान लावून विक्रीचा व्यवसाय करीत होता। त्याला लागूनच हल्लेखोर यांचे नातेवाईक पर्स विकण्याचा व्यवसाय करीत असत। सोमवार दिनांक 16 रोजी हातगाडी लावण्यावरून इम्रान मुजावर यांचा एका महिलेशी वाद झाला होता। याचा जाब विचारण्यासाठी संशयित हल्लेखोर युसुफ अल-मस्जिद दाजी यांनी इम्रान यांना फोन करून कुठे आहे, मी भेटायला येणार असल्याचे सांगितले असता त्याच परिसरात असलेल्या टीव्ही दुकानाच्या दारात बसल्याचे सांगतात। हल्लेखोर समोरून येताना युसुफ याने इम्रानला मिठी मारत अचानक चाकूने इम्रानच्या छातीवर आणि दंडावर जोरात वार केले। त्यातच इम्रान गंभीर जखमी झाल्याने इम्रानला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी वाहनातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। या खुनाची माहिती पोलिसांनी घटनास्थळावरून घेऊन संशयित युसुफ अल-मस्जिद दाजी याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मयत इम्रान हा अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई आणि 3 बहिणी असल्याचे समजते। इम्रान यांच्या खुनाची माहिती समजताच सीपीआर आवारात त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती। अख्खं पोलीस डिपार्टमेंट गणेश विसर्जनच्या बंदोबस्तात असताना या खुनाची माहिती समजता जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।